तर लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची अपडेट आहे आणि मोठी खुशखबर पण आहे, की ज्या सर्व लाडकी बहीण जे अपात्र झालेले आहेत आणि ज्यांचं नाव कट झालेलं आहे यादीमधून, तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आता आदितीताई तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे, की ज्या लाडक्या बहिणी जे अपात्र झालेले आहेत, त्या लाडक्या बहिणींसाठी आता त्यांनी नवीन एक नोटीस जाहीर केलेली आहे. शासनाकडून नोटीस पण आलेली आहे. त्या लाडक्या बहिणींसाठी त्यांचे पैसे जे थांबलेले हप्ते जे आहेत, ते हप्ते त्यांना परत भेटणार का? त्यांचे हप्ते परत भेटेल का नाही भेटेल किंवा त्यांना पुढचे हप्ते भेटणार का, त्यांना संधी भेटेल का, ते सर्व माहिती सगळी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आणि त्यांनी त्यांनी अपात्र झालेले ITR ऑप्शनमुळे अपात्र झाले असेल, काही कारणास्तव जरी अपात्र झाले असेल तर त्याची कारणे काय होती, ते अपात्र का झाले असेल, तर ही सर्व माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्हाला लास्ट हप्ता कोणता आला होता किंवा हप्ता आलेलाच नाहीये, ई-केवायसी तुमची झालेलीच नाहीये, काही सुद्धा तुमचं जे कारण असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण मी तुम्हाला दाखवतो की जे नोटीस काय आहे आणि तुम्हाला हप्ता कसं भेटेल, काय असेल ते प्रोसेस काय असणार आहे, तुम्हाला मी सगळं आता नोटीस दाखवतो. तर या आता स्क्रीनवर. तर लाडक्या बहिणींना आता आदित्य तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे, मी शासनाकडनं न्यूज जे आलेलं आहे ते न्यूज काय आहे, आता आपण बघा, आता हे जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मागील महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा फक्त पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि या योजनेमध्ये जवळपास 80 लाख महिलांची नावे योजनेतून हटवण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची अपात्र यादीमध्ये नावे आलेली आहेत आणि ज्या महिलांना मागील दोन्ही पण हप्ते मिळाले नाही, त्याची कारणे कोणती आहेत, अपात्र होण्याची कारणे काय आहेत आणि मंत्री आदित्य तटकरे काय म्हटल्या याबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करूया. लाडकी बहीण योजना आता बघा, आता पुढची नोटीस काय आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं की 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्याची कारणे. अपात्र लाडक्या बहिणी 80 लाख का झाले, त्यांनी जर पात्र असेल तर अपात्र का झाले असेल आणि पात्र असेल तर त्याची सुद्धा मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे की अपात्र परत अपात्र झाले लाडकी बहीण पात्र कसे होऊ शकतात. तर ते व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक कारणामुळे जवळपास 80 लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कोणती कोणती कारणे आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहूया. एक बघा, कारण बघा आता. एक, पहिला कारण, ज्या महिलांच्या घरी कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे किंवा जी महिला सरकारी नोकरीवर आहे किंवा तिच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर सरकारी कर्मचारी असल्यास त्या महिलेला या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे. हे एक कारण झालं. दुसरं कारण बघा आता, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे लाखो महिलांची लाडकी बहीण योजनेतून नावे वगळण्यात आलेली आहेत. वारंवार मुदतवाढ देऊन सुद्धा लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती, त्यामुळे पण त्यांचे नाव अपात्र करण्यात आलेले आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींनो हे जे आहे ह्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जे लाडकी बहिणींनी ई-केवायसी केले नाही, त्यामुळे सुद्धा त्यांनी आता हे एक कारण सांगितलेलं आहे. तर आपण ह्याबद्दल पुढे चर्चा करायचंच आहे, मी तुम्हाला सांगणार आहे सगळं. तर आता तीन तीन नंबर कारण बघा आता. लाडकी बहीण योजनेमध्ये जे सुरुवातीला निकष ठरवले होते त्यामधील निकष म्हणजे ज्या महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, असे आपण महिला या योजनेचा लाभ घेत असल्याने आढळून आले, त्यामुळे त्या महिलांचे या योजनेतून नाव बाद करण्यात आले आहे. 4 नंबर कारण बघा आता, ज्या महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त झाले अशा पण महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे. 5वा नंबर आता बघा, लास्ट, ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत परंतु अन्य सरकारी पण योजनेचा म्हणजेच नमो शेतकरी किंवा सरकारी योजनेचा कोणत्या पण लाभ घेत आहेत, अशा पण महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो हे जर बघितले तर त्यांच्याकडनं हे 5 कारणे त्यांनी दिलेले आहेत. आता पण ह्याची पुढची प्रोसेस जाणून घ्यायचं आहे की जे की पात्र असून सुद्धा तुम्ही अपात्र का झाले आणि त्याच्यासाठी पात्र होण्यासाठी काय करायचं आहे, तर ते सुद्धा आता आपण ह्या पुढे जाणून घ्या. या बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज हे पात्र असून सुद्धा त्यांचे चुकीच्या पद्धतीने नाव जर योजनेतून हटवले असेल तर काळजी करायची गरज नाही, कारण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की अजूनही लाडक्या बहिणींचे पडताळणी प्रक्रिया चालूच आहे. ज्या महिला खरंच या योजनेमध्ये पात्र असतील, काही तांत्रिक किंवा काही कारणास्तव त्यांचे अपात्र यादीमध्ये नाव आले असेल तर त्या महिलांनी काळजी करू नये. लवकरच पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल तर त्या महिला पात्र यादीमध्ये येतील. योजनेमध्ये जर जर तुमच्या
यावेळेस अपात्र यादीमध्ये नाव आले असेल, परंतु तुमच्या अर्जामध्ये किंवा केवायसी मध्ये कोणतीही चूक नसेल किंवा तुम्ही निकषामध्ये पूर्णपणे बसत असाल, तर तुमचं नाव पडताळणीनंतर परत पात्र यादीमध्ये घेतले जाईल आणि मागील हप्ते आणि पुढील हप्ते पण सुरळीतपणे चालू होतील. बघा लाडक्या बहिणींनो, आदित्यताई तटकरे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, की आदित्यताई तटकरे यांनी नोटीस सुद्धा जारी केलेला आहे आणि शासनाकडे नोटीस पण आलेली आहे. जे अपात्र यादीमध्ये जे नाव आलेले आहेत, काही कारणास्तव त्यांची ई-केवायसी झालीच नाही, अशा सुद्धा लाडकी बहीण सुद्धा, ती लाडकी बहीण सुद्धा पात्र होणार आहेत. त्यांनी चेक करणार, अजून पडताळणी चालू आहे. अजून एक थोडे दिवसामध्ये पडताळणी पूर्ण झाल्यावर सर्व लाडक्या बहिणींना ते जे अपात्र यादीमध्ये नाव आलेले आहेत, ते लाडकी बहिणी सुद्धा पात्र यादीमध्ये येणार आणि त्यांना पाठीमागचे हप्ते पण आणि पुढचे हप्ते येणारे पण कंटिन्यू त्यांना भेटत राहणार आहे. तर त्यासाठी लाडक्या बहिणींनो, आपण जास्तीत जास्त करून तुम्ही कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा, म्हणजे आपण शासनाकडे सुद्धा आपण जेवढं सोशल मीडियावरनं जेवढं होईल तेवढे आपण आपलं जे बोलणं आहे आपण ते पुढे पाठवू शकतो, त्यांना दाखवू शकतो की एवढ्या लाडक्या बहिणींना गरज आहे, एवढे लाडकी बहीण पात्र असून सुद्धा अपात्र झालेले आहेत. या लाडक्या बहिणींना एक संधी द्यावी आणि त्यांचं जे लाभ आहे ते पुन्हा सुरू करावं. म्हणून कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढची बघा ना माहिती काय आहे. योजनेबद्दल आदिती तटकरे काय म्हटल्या. माझी लाडकी बहीण योजनेतून कोणताही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषापैकी वयाचे उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली. तसेच ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती आरटीओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागाकडून निदर्शनास आली आहे. तसेच काही अर्जदारांनी विहित कालावधीत ई-केवायसी न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे. त्यांनी आता ई-केवायसी केले नाही, काही कारणास्तव तुमची असेल प्रॉब्लेम असेल म्हणून त्यांनी त्यांचा लाभ बंद केलेला असं सांगितले पण आहेत. आता पुढचं नोटीस बघा, मेन म्हणजे लास्ट नोटीस. आता हे ज्या अर्जदारांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी गवाही देते. महाराष्ट्रातील एकही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा काकी, अजितदादा पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बाल विकास विभागाकडे प्रयत्नशील असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि जे महिला व बाल विकास मंडळ आहे त्याच्याकडे आपण जे आहे चौकशीची जी तारीख आहे लवकरात लवकर ते सुद्धा आपण आता ओपन करणार आहे. त्यानंतर तुम्ही महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा. तारीख आल्यावर तोपर्यंत कोणतीही लाडकी बहीण महिला व बाल विकास विभागाकडे जाऊ नये आणि गर्दी करू नये आणि ज्यावेळी तारीख येईल त्यावेळी त्या तारखेला तुम्ही संपर्क साधावा आणि आपलं जे प्रॉब्लेम असेल ते प्रश्न तुम्ही महिला व बाल विकास ऑफिसमध्ये सांगून तुमची जी प्रक्रिया आहे ते पुढे होऊन जाईल. तर बघा लाडक्या बहिणींना, आदित्यताई तटकरे यांनी ही सगळी नोटीस सांगितली पण आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना जे पैसे बंद झालेले आहेत, हप्ता बंद झालेला आहे, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांना पैसे यायला सुरुवात होणार आहे. तर म्हणून लाडक्या बहिणींनो, अजून या बाबतीत काय नोटीस असेल, काही सुद्धा कोणाचे पैसे आले नसेल, काही तुमचं काही सुद्धा प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे मी सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर त्या बाबतीत तुम्हाला अपडेट पण देईल आणि लवकरात लवकर तुम्हाला अपडेट देणार आहे. तर म्हणून अशी नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.